मुंबईला दादा साऊंड एकदम नंबर लागला. आता काय नाही करायचं. मुंबईला बाबासाहेब धक्क्यावर उतरतात. शब्दावर ध्यान द्या कृपया करून. बाबासाहेब मुंबईला धक्क्यावर उतरतात. बॅरिस्टर होऊन आलेले आहे. कोणतरी धावत घरी येतं आणि म्हणतं, रमा चल, तुझा बघ, तुझा नवरा बघ बॅरिस्टर होऊन आलाय, चल बघ. आनंदाची उफाळी फुटते रमाईला आणि अख्खं घर शोधते रमाई. अख्खं घर, अखंड घर, कपडा शोधते. तिला माहिती घरामध्ये काय आहे काय नाही, पण खरं बघायला गेलं तर तिला माहित असं की माझ्या घरामध्ये मी जे शोधते ते नाहीच आहे, फक्त वेड्यावणी शोधत होते. कारण रमाईच्या अंगावर बाबासाहेबांच्या भाषणाला जाण्यासाठी एक साधं चांगलं लुगडं सुद्धा नव्हतं. मावल्यांनो, तुमच्यासाठी खास घर शोधती. शेवटी ती बाई निघून जाते, म्हणते तू ये, मी जाते साहेबाचं भाषण बघा. रमाई घरातल्या एका पेटीमध्ये जाते. पेटी खोलते, काहीतरी मिळतं, ते लपटते, तशीच निघते साहेबांच्या भाषणावर. क्या बात आहे. बाबासाहेबांना माणगावमध्ये शाहू राजांनी अध्यक्षस्थानी बाबासाहेबांचा मान म्हणून एक मानाचा फेटा दिला होता. बघा, ज्याने राज्यघटना लिहिली हो, आज साधा आमदार सुद्धा फॉर्च्युनर मध्ये फिरतो. खासदाराची बात सोडा, हेलिकॉप्टर आहे. आणि माझे बाबासाहेब जवान नव्हते 1956ला. राग येऊ देऊ नका, मी इतिहास सांगत आहे, कृपया करून मला राग येऊ देऊ नका. इतिहास सांगत आहे, पुरावे माझ्या खिशात आहेत, नेटवर आहेत, घरात आहेत पुस्तकं. बाबासाहेब 1956ला निर्वाण पावताना बाबासाहेबांच्या अकाउंट मध्ये 200 रुपये होते. आज आत्ता तुमच्या खिशात तपासा, तुमच्या खिशामध्ये नक्कीच 500 रुपयापेक्षा जास्त रुपये मिळतील आणि घरामध्ये 10,000 रुपये अकाउंट मध्ये असतील. या समाजासाठी अखंड आयुष्य जर कुणी व्हायला असेल तर एकच होता, तो एकच व्यक्ती होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरं कुणी होऊ शकत नाही, पुन्हा दुसरं कुणीच होऊ शकत नाही. आणि त्या बाबासाहेबांना बनवणारी जर कोणी व्यक्ती असेल तर ती फक्त माता रमाई होती. या जगात दुसरं कोणीही नव्हतं, फक्त माता रमाई होती. तिच्यासाठी खास आणि माझ्या भगिनीसाठी खास सादर करतो. धावती ती रमाई बाबासाहेबांच्या अशाच गर्दीमध्ये नजर पडती आणि बाबासाहेबांची नजर त्या रमाईवर जाते. बघावं काय परिस्थिती. बाबासाहेब म्हणतात, अरे एवढा मोठा बॅरिस्टर झालो, विधीची परीक्षा नको ती परीक्षा पास होऊन आलो, दादा थोडा रिओप द्या, कमी झालं, आणि माझ्या रामवरून एक साडी घेऊ शकलो नाही, कसला बॅरिस्टर. बाबासाहेब मनामध्ये रडत आहे. बाबासाहेब काय म्हणतात, फक्त मुखडा आणि अंतर लिहून आणलाय, मी तुमच्यासाठी सादर करतो. डबल डोळे भीमाचे पनिसानी पामा गमग सामा सापा पनी निसानी पनिसा डबल डोळे भीमाचे अश्रुदाटून झाले जमा, अश्रुदाटून झाले जमा, त्या सत्कारात दुरून पाहिली, त्या सत्कारात दुरून पाहिली. फेटा नेसलेली रमा, त्या सत्कारात दुरून पाहिली. Bye.
त्या बाबासाहेबांनी रमाईने एवढं कष्ट सांगितलं आपल्यासाठी. अहो रमाई 35 पैशाच्या औषधासाठी लिहिली हो. 35 पैसे काय टीबी झाली होती रमाई 35 पैशांच्या औषधासाठी राष्ट्रमाता रमाईने मारावं. फार वाईट गोष्ट आहे हो. म्हणून अशा शाहिरांना एक शेर आठवतो भूशाहिरांना की कुदरती हवा होता कोई भी दाम नहीं होता. कुदरती हवा होता कोई भी दाम नहीं होता. अगर दिल में ना हो तो कोई भी काम नहीं होता. अरे फकत मतलब की खातिर जो लेते हैं मेरे नाम मेरे भीम जी का. फकत मतलब की खातिर जो लेते हैं नाम मेरे भीम जी का. इस जहां में हम कमीनों का कभी भी नाम नहीं होता. कभी भी नाम नहीं होता. क्या सख्त करा रडताना पाहून समाज ही रडू लागला. समाजाची व्यथा पाहून साहेब रडले. समाजाची व्यथा पाहून साहेब रडले. विचार हा करू लागला. विचार हा करू लागला. विचार हा करू लागला. पण बाबासाहेब कुणासाठी रडत होते. प्रिय राम होला गणपणीसा निपमा. प्रिय राम होला बाबा साहेब. प्रिय राम होला साहेब मनातून मागत होते क्षमा. मागत होते क्षमा. मागत होते क्षमा. त्या सत्कारासाठी त्या सत्कारात त्या सत्कारात दुरून पाहिली. त्या सत्कारात दुरून पाहिली. फेटा नेसलेली रमा. त्या सत्कारात गुरुन पाहिली. फेटा नेसले